नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनापूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 15 डिसेंबर आपण आलो पिंपळगाव बसून कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक तुम्हाला सांगतो 700 ते 800 मध्ये आवक वाढली आहे। हप्त्याचा पहिला दिवस आहे, बाजारभाव थोडं वेगळाच जाणार आहे, बाजारभाव मध्ये बदल होईल। बघू काय बाजारभाव मध्ये बदल होतो का, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी कातसाग्यांचा बाजारभाव सांगेल। पहिले लाल कांद्याचा बाजारभाव व्हिडिओमध्ये दाखवलाय, त्याच्यानंतर उन्हाळ कांद्याचा बाजारभाव। लाल कांद्याची सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघालं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे, आणि उन्हाळ कांद्याचा सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघालं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे जशी क्वालिटी राहील कांद्याला, उन्हाळ कांद्याला किंवा लाल कांद्याला जशी क्वालिटी राहील तसंच बाजारभाव भेटत असतो। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आणि आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ बघायला मिळतील। व्हिडिओ लाईक करा, चला भाऊ बघूया। मित्रांनो, लालच्या लाईनला आलो आपण। पहिल्याच लाईन मध्ये होता लाल, आणि अर्ध्यातून सुरुवात केली आपण। काय गेलं? 2440 रुपये झाले, 2440 रुपीज। कुठला आहे कांदा? जैतान्याचा कांदा आहे। आणि कोणती बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, लालचं बियाणं आहे, ठीक आहे। पुढं बघू काय भाव गेला? 2000 रुपये। काल परवा होते का? किती गेलो होतो? 2400 पर्यंत गेला होता। आज 2000 रुपये झाले। क्वालिटी बघ शकतो कांदा। आणि किती दिवस झाले कांदा काढून? 8 दिवस झाले। कुठला आहे कांदा? बरं, ठीक। पुढं बघ बघ शकतो मी, गोल्टी किती गेली हो? 1900 रुपये। 1900 रुपीज, 1900 रुपये। कुठली गोल्टी? जैताने ना, ठीक। पुढे बघू काय भाव गेलं? 2111 रुपये, 2111 रुपीज, 2111 रुपये। बघू शकतो मी, 2111 रुपये। 40-50 साईज आहे। कुठला आहे कांदा? कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं, ठीक। याच्यात काय गोल्टी किती गेली? गोल्टी अच्छा, लिलाव नाही झाला, नाही, ठीक आहे। पुढे बघू किती गेलं दादा? 2130। बघू शकतो मी, 2130 जाईल, 2130 रुपये, 2130 रुपीज। कुठला आहे कांदा? निजामपूरचा कांदा आहे, साक्री तालुका ना। कोणतं बियाणं होतं याचं? बियाणं कोणतं होतं? ठीक, गरव बियाणं आहे। पुढे बघू गेलं? 2100 रुपये जायले। बघू शकतो मी, 2100 रुपीज, 2100 रुपये। कुठला आहे कांदा? निजामपूरचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं याचं? ठीक आहे, घरगुती बियाणं आहे। मागच्या आठवड्यात किती गेलं होतं? मागच्या आठवड्यात 1700 रुपये गेलो। 1700 रुपये गेला होता, आज चांगलं गेलं दोन। पुढे बघू दुसरं लाईनला आलो आपण आता। किती गेलं दादा? 1680 रुपये। बघू शकतो तुम्ही, गोल्टा माल आहे, 1680, 1680 रुपीज। कुठला आहे कांदा? साक्रीचा कांदा आहे, बरं। कोणतं बियाणं होतं दादा? बियाणं कोणतं आहे? घरगुती बियाणं आहे। मागच्या आठवड्यात होते का? नाही ना, ठीक आहे, पहिली स्ट्रीप आहे ना। पुढे बघू किती गेला? 1640 रुपये, बरं। कुठला आहे कांदा? आंबेमोरचा कांदा आहे, 1640 जाईल, 1640 रुपीज। किती गेला? 2100 रुपये। क्वालिटी कांदा 2100 रुपीज, 2100 रुपये। क्वालिटी बघू शकतो कांद्याची। 45 ते 50 साईज पर्यंत कांदा आहे, 45 ते 55 पर्यंत आहे। आणि कुठला आहे कांदा बोलले? कोणतं बियाणं होतं याचं? गावठी बियाणं आहे, ठीक आहे। पुढे बघू 1625 रुपये गोल्ट आहे। बघू शकतो मी, 1625, 1625 रुपीज। कुठला आहे कांदा? आंबेमोरचा कांदा आहे, ठीक आहे। पुढे बघू किती गेला? 2152 रुपये, 2152 रुपीज, 2152 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा? छडवेल कोरड। कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे, छडवेल कोरड। पुढे बघू 1352 रुपये, 1352 रुपीज, 1352। कुठले आपण? दरेगाव।
दरेगाव 1352. ठीक आहे. ला पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 2251. 2251 रुपीज. कुठला आहे कांदा? कुठला आहे कांदा? रायपूर साखरी. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? बरं ठीक आहे. पुढं बघू. हे किती गेलं? हे 2051 गेलं. 2051. 2051 रुपीज. बरं बघ शकतो. 2051. कुठला आहे कांदा? साखरीचा आहे दादा. साखरीचा कांदा आहे. ठीक. पुढे बघ शकतो तुम्ही 2090 रुपये झाले. 2090 रुपीज. क्वालिटी बघ शकतो कांद्याची. 2090 रुपये. कुठला आहे कांदा? जैताने. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू. 10 रुपये. किती गेला? 2380 रुपये. 2380 रुपये. 2380 रुपीज. कुठला आहे कांदा? निजामपूरचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे. निजामपूरचा कांदा आहे. पुढे बघू. गेला दादा? 2425. 2425 जायले. 2425 रुपीज. 2425. बघ सर तुम्ही साईज आहे 50 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे. कुठला आहे कांदा दादा? रायपूर साखरी. आणि किती दिवस झाले कांदा काढून? 4 दिवस झाले. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 3000 रुपये. बघ शकून कलर क्वालिटी 3000 रुपये. बघ शकतो तुम्ही 3000 रुपये झाले. 3000 रुपये. कुठला आहे कांदा? रायपूर. बरं. मागच्या आठवड्यात किती गेलं होतं? मागच्या आठवड्यात किती गेलं होतं? दुसरा माल होता ना. ठीक. कोणतं बियाणं होतं दादा? घरगुती बियाणं. ठीक. पुढं बघू. नमस्कार. काय गेलं? 2852 रुपये. 2852 रुपीज. 2852 रुपीज. 2852 रुपये. कुठला आहे कांदा? साखरीचा कांदा आहे. बघू शकतो 50-55 साईज आहे कांद्याला. ठीक आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं. पुढं बघू. मित्रांनो उन्हाळ्याच्या पहिली लाईनला आलो आपण. बघू शकतो तुम्ही. काय गेलं? 1551. 1551 रुपीज. 1551. कुठला आहे कांदा? नांदोडीचा कांदा आहे. कोणता बियाणं कोणतं होतं त्याचं? काय किती कांदा शिल्लक असेल तिथं? नाही माहित ना. ठीक आहे. पुढं बघू. काय गेली कांदा? किती गेली दादा? 852 रुपये. 852 रुपीज. कुठले आपण? बरं तळवाडी दिली. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला? 1400 रुपये. 1400 रुपये झाले. 1400 रुपये. कुठला आहे कांदा दादा? सुकेनेचा कांदा आहे. ठीक आहे. किती कांदा शिल्लक अजून? शेवटची गाडी. ठीक आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला? 2000 रुपये. कुठला आहे कांदा? ताराबाद. 2000 रुपये. 2000 रुपीज. ताराबादचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? रेड 4चं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक अजून? 2 गाड्या आहे ना. ठीक आहे. पुढे बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. मीडियम क्वालिटी. किती गेला? 1500 रुपये. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? कानळचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. किती कांदा शिल्लक अजून? शेवटचं होतं. ठीक आहे. पुढे बघू. किती गेला? 1900 रुपये. मीडियम साईजमध्ये कांदा आहे. बघ शकतो 1900 रुपये. 1900 रुपये. कुठला आहे कांदा? चिपलीपाडा. बर. पुढे बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेला? काय भाव गेला? 1899. 1899 रुपीज. लगभग 1900 रुपये. कुठला आहे कांदा? शेवगे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? मुलकांचं बियाणं होतं. ठीक आहे. किती कांदा शिल्लक अजून? 2 ट्रॅक्टर ना. बरं. पुढे बघ. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. सुपर कांदा आहे. सुपर क्वालिटी कांदा आहे. कलर आहे. किती गेलं? 2100 रुपये. 2100 रुपीज. आणि कुठला आहे कांदा? बरं. कोणतं बियाणं होतं याचं? अनुराधाचं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक असेल अजून? शेवटचा कांदा होता ना. बरं ठीक. पुढे बघू.
बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1600 रुपये झाले. 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? बर पिंपळनेर. आणि कोणतं बियाणं होतं याचं? बरं घरगुती बियाणं आहे पिंपळनेरचा कांदा आहे. पुढे बघू. 2112 रुपये झाले. 2112 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं याचं? स्वराज समृद्धी. साईज आहे कांद्याला 55-60 साईज आहे कांद्याला. स्वराज समृद्धीचं बियाणं आहे. बरं कुठला कांदा बोलले? कुठं आले? साक्री तालुका. आणि कोणतं बियाणं होतं? स्वराज समृद्धी. किती शिल्लक असेल कांदा? 10 क्विंटल. अच्छा ठीक आहे. 10 क्विंटल बाकी कांदा. पुढं बघू. बघतो क्वालिटी कांद्याची. 1580 रुपये. 1580 रुपीज. कुठला आहे कांदा? डवळी वेल ना. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? ते सांगता येणार किती शिल्लक कांदा तिथं? इतकी येणार आज परत. एवढंच गाडी भरेल ना. ठीक आहे. पुढे बघू. किती गेलं? 2080 रुपये. 2080 रुपीज. बघू शकतो मी. 2080. कुठला आहे कांदा? रामाची पिंपळस. 2080 रुपये जायले. सुपर क्वालिटी कांदा आहे. बघू शकतो मी. कलर आहे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? राईचं बियाणं होतं. किती कांदा शिल्लक असेल अजून? 2500 क्विंटल. बरं भरपूर चांगली क्वालिटी मध्ये टिकला आहे ना कांदा. ठीक. पुढे बघू. काय भाव गेलं? 1914. 1914 रुपीज. 1914. कुठला आहे कांदा? वडळी भुई. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती. किती कांदा शिल्लक अजून? बरं ठीक. पुढे बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 2411. 2411 रुपीज. 2411 रुपये. बघू शकतो तुम्ही. 2411 रुपये. 2411. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. एक साईज माल आहे. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? देवळीकरण. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. पुढं बघू. किती कांदा शिल्लक असेल काका? शेवटचं होतं ना. ठीक. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. साईज आहे कांद्याला. किती गेलं? 2280 रुपये. 2280 रुपीज. 2280. 55-60 साईज आहे कांद्याला. घ्या ना पावती. बघ शकतो मी. 2280 रुपये. कुठला बोलले कांदा? नांदूर मंदुर. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं किती कांदा शिल्लक असेल अजून? एक गाडी होईल. सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे. कलर आहे. बघ शकतो. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 2100 रुपये. 2100 रुपीज. 2100 रुपये. कुठला आहे कांदा? कांदळस. कोणतं बियाणं होतं याचं? स्वराज समृद्धी. कांदळस. ठीक आहे. बघ शकतो तुम्ही. 2127. 2127 रुपीज. कुठला आहे कांदा? कांदळसचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. किती कांदा शिल्लक अजून? शेवटची एक गाडी बाकी. बरं पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. 2325 जायले. 2325 रुपीज. कुठला आहे कांदा? तारू खेडल्याचा कांदा आहे. क्वालिटी बघू शकतो. 2325. 2325 रुपीज. तारू खेडले. 2325. कोणतं बियाणं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक असेल? एकच गाडी राहील. एकच गाडी राहिली ना. ठीक आहे. पुढं बघू.